हॅलो स्टुडंट, आज आपण सॉलिड स्टेट मधील नेक्स्ट लेक्चर बघणार आहोत. त्यामध्ये लॅटिस, बेसिस आणि क्रिस्टल बघणार आहोत. बघा, पुढचा जो येणारा व्हिडिओ राहणार तो युनिट सेल आणि क्रिस्टल सिस्टम, वेगवेगळे युनिट सेलचे प्रकार कोणते, क्रिस्टल सिस्टमचे प्रकार कोणते हे बघणार आहोत आपण. आणि त्यासाठी हा व्हिडिओ समजणं महत्वाचं आहे, या कन्सेप्ट समजणं महत्वाचे आहे. त्यामुळे इकडे लक्ष द्या. लॅटिस म्हणजे काय, बेसिस म्हणजे काय, क्रिस्टल म्हणजे काय हे चांगल्या प्रकारे कळणं महत्वाचं आहे. त्यासाठी इकडे लक्ष द्या. लॅटिस, फर्स्ट ऑफ ऑल लॅटिस म्हणजे काय? लॅटिस म्हणजे द अरेंजमेंट ऑफ पॉइंट ऑर ऑब्जेक्ट इन रेग्युलर. आता आपण पहिला व्हिडिओ बघितला होता, पहिल्या लेक्चर मध्येच आपण बघितलेला आहे. रेग्युलर पॅटर्न, फिक्स, रेग्युलर पॅटर्नला फिक्स पॅटर्न म्हणतात. फिक्स म्हणजे ऑर्डर्ड पॅटर्न. बघा, आपण खाली बघणारच आहोत. द अरेंजमेंट ऑफ पॉइंट किंवा ऑब्जेक्ट इन रेग्युलर फिक्स, रेग्युलरला फिक्स म्हटलं जाते, पॅटर्न इज कॉल्ड एज लॅटिस. रेग्युलर पॅटर्न मध्ये ऑब्जेक्टची किंवा पॉइंटची अरेंजमेंट करणं किंवा फिक्स पॅटर्न मध्ये अरेंजमेंट करणं त्याला काय म्हटलं जाते? लॅटिस म्हटलं जाते. काय म्हटलं जाते? लॅटिस म्हटलं जाते. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे बेसिस. आता इकडे लक्ष द्या. लॅटिस समजून घेताना हे बघा, या पॉइंट आहे, या पॉइंटची अरेंजमेंट कशी केलेली आहे आपण? व्यवस्थित प्रकारे वेल अरेंज पार्टिकल आहे, म्हणजेच काय, फिक्स पॅटर्न मध्ये, रेग्युलर पॅटर्न मध्ये केलेली आहे. बघा, एकानंतर एक व्यवस्थित प्रकारे वेल अरेंज पॅटर्न, म्हणजेच रेग्युलर फिक्स पॅटर्न अरेंजमेंट केलेली आहे. कोणाची? पॉइंटची किंवा ऑब्जेक्टची. त्यालाच म्हणतात लॅटिस. त्यालाच काय म्हणतात? लॅटिस. हे लॅटिस लक्षात आलं. त्यानंतर बघू आपण बेसिस. बेसिस म्हणजे काय? ए पार्टिकल विच आर अटॅच टू इच लॅटिस पॉइंट. म्हणजे असा पार्टिकल जो प्रत्येक लॅटिस पॉइंटला अटॅच असतो त्याला म्हटलं जाते बेसिस. बेसिस म्हणजे काय? मग असा पार्टिकल जो प्रत्येक लॅटिस पॉइंटला अटॅच असतो त्याला बेसिस म्हटलं जाते. मग इकडे लक्ष द्या, हा काय आहे? लॅटिस पॉइंट आहे. हे सगळेच्या सगळे काय आहेत? लॅटिस पॉइंट आहेत ना, लॅटिस पॉइंट. मग याच्यामधला एक लॅटिस पॉइंट आपण साईडला काढला. फॉर एक्झाम्पल, हा एक लॅटिस पॉइंट आहे. कोणता? इकडे लक्ष द्या. हा काय आहे? एक लॅटिस पॉइंट आहे. कशामधला लॅटिस पॉइंट आहे? हाच. याच्यामधला एक हे सगळे काय आहे? लॅटिस आहे. मग लॅटिस पॉइंट बाजूला घेतला आणि लॅटिस पॉइंट सोबत एक पार्टिकल अटॅच झाला. हा एक पार्टिकल आहे, ठीक आहे. हा एक पार्टिकल आहे. हा पार्टिकल या लॅटिस पॉइंट सोबत काय झाला? अटॅच झाला. मग लॅटिस, असा पॉइंट, असा पार्टिकल जो लॅटिस पॉइंट सोबत अटॅच होते त्याला बेसिस म्हणतात. मग हा काय आहे? बेसिस आहे. कोणाला बेसिस म्हटलं? या पार्टिकलला. कोणाला बेसिस म्हटलं? या मोठ्या पार्टिकलला. हा जो पार्टिकल आहे हा बेसिस झाला. कोणाला अटॅच झाला? तो लॅटिस पॉइंटला. म्हणजे असा पार्टिकल जो लॅटिस पॉइंटला अटॅच होतो, जो लॅटिस पॉइंटला अटॅच होतो त्या पार्टिकलला काय म्हटलं जाते? बेसिस म्हटलं जाते. लक्षात ठेवा. त्यानंतर आहे क्रिस्टल. आता बघा, क्रिस्टल काय असते? क्रिस्टल म्हणजे काय? द स्ट्रक्चर, असं स्ट्रक्चर, द स्ट्रक्चर फॉर्म बाय अटॅचिंग अ बेसिस टू इच लॅटिस पॉइंट इज कॉल्ड ॲज क्रिस्टल. इज कॉल्ड ॲज क्रिस्टल. म्हणजे असं स्ट्रक्चर, म्हणजे प्रत्येक बेसिस हा जेव्हा प्रत्येक लॅटिस पॉइंटला, म्हणजे प्रत्येक लॅटिस पॉइंटला जेव्हा बेसिस अटॅच होतो त्यानंतर एक स्ट्रक्चर भेटते आपल्याला, त्या स्ट्रक्चरला काय म्हटलं जाते? क्रिस्टल म्हटलं जाते. मग क्रिस्टल म्हणजेच काय? ए स्ट्रक्चर फॉर्म बाय अटॅचिंग बेसिस टू इच लॅटिस पॉइंट. इच लॅटिस पॉइंट. बघा, स्ट्रक्चर फॉर्म बाय अटॅचिंग अ बेसिस टू इच लॅटिस पॉइंट इज कॉल्ड ॲज स्ट्रक्चर. म्हणजे असं स्ट्रक्चर ज्यामध्ये प्रत्येक लॅटिस पॉइंटला कोण अटॅच होणार? बेसिस अटॅच होणार. त्यालाच काय म्हटलं जाते? क्रिस्टल म्हटलं जाते. काय म्हटलं जाते? क्रिस्टल. बघा, आता हे सगळे काय आहे? लॅटिस पॉइंट आहे. पण इकडे बघा रे, हे काळे काळे काय आहे? पूर्ण लॅटिस पॉइंट आहे. आणि पूर्ण लॅटिस पॉइंटला कोण अटॅच झालेला आहे? इथं बघा, या लॅटिस पॉइंटला हा एक बेसिस अटॅच झालेला आहे. हा इथचा काय आहे? हा आहे बेसिस, राऊंडवाला. हा पण काय आहे? बेसिस. हा पण काय आहे? बेसिस. हा पण काय आहे? बेसिस. प्रत्येक लॅटिस पॉइंट जवळ एक एक बेसिस अटॅच झालेला आहे. प्रत्येक लॅटिस पॉइंटला एक बेसिस अटॅच झालेला आहे. त्यामुळे काय झालेलं आहे? एक स्ट्रक्चर तयार झालेलं आहे. हे स्ट्रक्चर तयार झालं. या स्ट्रक्चरचं नाव आहे क्रिस्टल. या स्ट्रक्चरचं नाव काय आहे? क्रिस्टल. मग तुम्हाला लॅटिस समजलं, बेसिस समजलं, क्रिस्टल समजलं. मग आता एक गोष्ट इकडे लक्ष द्या. लॅटिस आणि बेसिस, लॅटिस आणि बेसिस यांच्या दोघांपासून क्रिस्टल तयार होत असते. लक्षात ठेवा. क्रिस्टल म्हणजे काय?
क्रिस्टल म्हणजे सम ऑफ लॅटिस अँड बेसिस इक्वल्स टू क्रिस्टल. म्हणजे क्रिस्टल हा लॅटिस आणि बेसिस पासून तयार होते. लक्षात आलं का? अशा प्रकारे आज आपण लॅटिस बघितलं, बेसिस बघितलं आणि क्रिस्टल बघितलं. थँक्यू फ्रेंड्स. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. त्यानंतर काही कमेंट असणार तर कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही काय करू शकता, कमेंट करू शकता. तुम्हाला याच्यामध्ये काही अडचण आली तर नक्की कमेंट करा. ठीक आहे. थँक्यू फ्रेंड्स.